गाणी झालेला खास मित्र डॉक्टर विशाल इंगोले लोणार सरोवर यांची ही कविता आहे। आजकाल आपल्याला दिसून येतं की पहिल्यांदा चित्रपटातनं म्हणा किंवा कवितेतनं साहित्यातनं हे आईचं नातं जास्त अभ्यासलं गेलं, परंतु आताशा काही दिवसात चित्रपटातनं मग तो बापलेक असो नागराज मंजुळेंचा किंवा साहित्यातनं येणारे काही प्रकार की ज्याच्यातनं मुलाचं आणि वडिलांचं महत्त्व, नात्यातलं महत्त्व हे पण फार अभ्यासलं जातं आहे आणि त्याच्यावरच आधारित ही कविता आहे, बापलेकांवर आधारित डॉक्टर विशाल इंगोले यांची। त्याच्यात त्यांनी असा अभ्यास केलेला आहे की जून महिना हा पावसाचा पण असतो, शेतकऱ्यांच्या लागवडीचा पण असतो आणि जून महिना हा शाळेचा पण असतो। त्यामुळे शेतकरी आणि त्याचा मुलगा असं मला ह्याच्यातनं भावलेला अर्थ आहे। तुम्ही ही कविता ऐका, एक वेगळ्याच बाजातली ही कविता आहे, फार सुंदर आहे आणि विशाल इंगोले यांच्या कविता या BAच्या अभ्यासक्रमात सुद्धा घेतल्या जातात, इतके ते चांगले कवी आहेत। तर निश्चितच तुम्हाला त्याचा काही वेगळा अर्थ कळलाच तर तुम्ही तो कॉमेंटमध्ये सांगाच, परंतु मला तरी भावलेला अर्थ असा आहे की शेतकऱ्याचा मुलगा आणि जून महिना याची एक वेगळंच नातं आहे की शेतकरी हा लागवड त्या दरम्यान करतो आणि मुलं शाळेतही त्या दरम्यानच जातात। तर ऐकूयात मिरग आणि शाळा, मृग त्याला त्यांनी म्हणलेलं, मिरग आणि शाळा। मिरग लागला अन आठवली अचानक शाळा, मिरग लागला आणि आठवली अचानक शाळा, माझा हट्ट पाटी पुस्तकाचा अन तुझ्या पोटात गळा। गावठी बाजात ऐकूया। मिरग लागला अन आठवली अचानक शाळा, माझा हट्ट पाटी पुस्तकाचा अन तुझ्या पोटात गोळा। महाशाळेच्या खर्चगत तूही करायचा जोड जमा मिरगात, तुझ्या शाळासाठी बी भरणं, खत औषधाचं दप्तर तुहाही यायचं पाठी। मी गिरवायचो अक्षरं करायचो पांढरी काळी पाटी, तूही मिरवायचा जगणं अन करायचा हिरवी काळी पाटी। मी शिकायचो गणित भूमिती घेऊन कंपास पेटी, तू पेरायचा सरळ तास चौरस फुली उभे आडवे दांड आणि गोल गटुंखळे बगर कंपासाचे। सारेच विषय तू शिकत राहिला रानात अन मी पुस्तकाच्या पानात। मी शिकत गेलो मोठा होत गेलो, लागलो नोकरीला आलो शहराला, तसे मै सारेच मास्तर चांगले म्हणून की तुहे वारे गुरुजी, हिवाळे गुरुजी, आसमाने गुरुजी, सुलताने गुरुजी सारेच बोगस निघाले म्हणून। वर्षानुवर्षांपासून तुझं दप्तर उतरत नाही, शाळा काही सुटत नाही, कोणत्याच बोर्डातून उत्तीर्णाचा दाखला भेटत नाही। आज मिरग लागला आणि सहज आठवलं, तुझ्या शाळेचा आज पहिला दिवस असल, दप्तराच्या खर्चाची तुझी लगबग असल, नाही का? नमस्ते।